दिवाळी आली की प्रत्येक मुलीला त्याच्या माहेरची ओढ लागते, पण तसं माझ्या नशिबात अजिबात होत नाही. गेल्या भरपूर दिवाळीपासून मी माझी दिवाळी साजरी सेलिब्रेट करते. भाऊबीज तर मी किती वर्षांपासून सेलिब्रेट केलेलीच नाहीये, ना रक्षाबंधन. सगळ्या दिवाळी ना माझ्यासाठी सारख्याच आहेत. कदाचित जर माझ्या नशिबी भाऊबीज असते ते किती हट्ट केले असते आणि खूप लाडाने त्यांनी माझे हट्ट पण पुरवलेले असते. माझ्या पण लेकरांनी हट्ट केला असता मामाच्या गावी जाण्याचा. पण माझं आणि माझ्या लेकराचं बॅड लक की त्याला मामा पण कळत नाही आणि मामाचं गाव काय असतं हे पण त्याला माहित नाही. तर किती जरी सुख असलं ना तर माहेरची ओढ लागतीच ना. त्यांना दुसऱ्यांच्या भावांना बघून, दुसऱ्यांच्या आई वडिलांना बघून मला पण माझ्या आई वडिलांची, माझ्या भावाची आठवण होते. असे सणासुदीला तर खूप जास्त. दरवर्षी सारखीच ना ह्या वर्षी सुद्धा मी माझ्या सासरीच दिवाळी सेलिब्रेट केली. एक दिवस राहून रिटर्न वापस मी पुण्याला निघून आले. गावी राहिल्यामुळे नाही का चेहऱ्याला एवढी टॅनिंग झालेली होती ना, कारण उन्हाची सवय नाही आणि गावाकडे खूप जास्त ऊन पडलेले. मग काही इंस्टाग्रामवर एक ट्रेंडिंग फेस पॅक चालू होता. म्हणलं चला आपण पण ट्राय करून बघावं, जर काही पडलाच फरक तर. जर मला फरक पडला तर तुम्हाला नक्की शेअर करत. चला मैत्रिणींनो, बाय बाय.